जोया पाठा 4-5 दृष्टांत कॉमिक टाइम ज्याचा योग्य आहे अशा 32 वर्षाच्या तरुणावर विश्वास ठेव. तुमच्या गावातले जर 22 लोक माळकरी होत असाल तर त्या ज्ञानोबा तुकोबा आणि शिवबावर जर विश्वास ठेवला तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार दादा. ही निष्ठा फार महत्वाची असली पाहिजे. ती राष्ट्र धर्मावर निष्ठा असली पाहिजे. स्वतःच्या देव देश धर्मावर निष्ठा असली पाहिजे. मी आता आल्याला आमच्या दादाकडे थांबलो. दादा नाव सांगा. पवन दादा. आल्या पवन दादा चौधरीकडे थांबलो. मला सवय जेव्हा मला समोरून कोणाचा फोन येते ना तेव्हा मी स्पीकरला फोन लावत असतो. मी पवन दादाकडे थांबलो. जेवण केलं. जेवण झाल्या मला फोन आला. समोरून फोन आला. दादा उद्याच तुमचं नाशिकचं जे सकाळचं कीर्तन होतं ना म्हणे ते रद्द झालं म्हणे. पवन दादा म्हणे दादा खूप दिवसानं आले. आजचं व्याख्यान झाल्यावर तुम्ही आमच्या इथं थांबलं पाहिजे. म्हटलं काही अडचण नाही. आजचं व्याख्यान झाल्यावर तुमच्या घरी थांबतो. व्याख्यान झालं. त्यांनी घरी गेले. घरी गेल्या धर्मपत्नीला सांगितलं महाराज आपल्याकडे येणार आहे. बेडरूम खाली कर. महाराजची व्यवस्था कर. बेडरूम मध्ये व्यवस्था झाली. मी मुक्काम केलं. सकाळ झाली. सकाळ झाल्या आमच्या माय माऊलीन दादा पूर्णाची पोळी जेवण केलं. मी जेवण केलं. जेवण करून निघणारच का तेवढ्या वेळात माय अजून फोन वाजला. समोरून आवाज आला दादा तुमचं वाशिमचं जे व्याख्यान होतं ना म्हणे ते पण रद्द झालं म्हणे. पवन दादा म्हणे नाहीतरी तुमचं व्याख्यान रद्द झालं. आजच्या दिवस थांबून जा. तुम्ही घाईत आले. पोरायचे फोटो काढायचे राहिले. पोरायले फोटो काढू द्या. म्हटलं काही अडचण नाही पवन दादा मी थांबलो. दादा काही लोक आले फोटो काढले. तिसरा दिवस निघाला. आमच्या माय माऊलीनं गुलाबजामुन केले. मी जेवण केलं. जेवण केल्यावर दादा निघणारच का तेवढ्या वेळात अजून फोन वाजला. दादा तुमचं सुनीलन्ना शेळकीच्या इथचं मावळचं कीर्तन होतं म्हणे ते पण रद्द झालं म्हणे. पवन दादा म्हणे दादा नाहीतरी तुमचं कीर्तन रद्द झालं. काही लोकायले तुमच्या तारखा घ्यायच्या. परिसरातले लोक तुमच्या तारखा घेण्यासाठी येणार आहे. तुम्ही त्याला तारखा दिल्या पाहिजे. म्हटलं काही अडचण नाही. तारखा दिल्या. दुसऱ्या दिवशी मग इकडेच तारीख लागली. मी इकडेच तारखा करायला लागलो. दादा हळूहळू माय मुक्काम 7 दिवस झाले पवन दादा चौधरीच्या घरीच आहे. तारखा वाढायला लागल्या. 15-20 दिवस झाले. 20 दिवसानं दादा हल्ली मुक्काम कुठं माय तर पवन दादा चौधरीकडे. रोज 50-100 लोक यायला लागले. चहा पाणी व्हायला लागलं. आमची माय माऊली चहा पाणी करायला लागली. आता ज्या माय माऊलीनं माझ्यासाठी पहिल्या दिवशी पूर्णाची पोळी केली होती त्याचं रूपांतर आता 25 दिवसानंतर खिचडीच झालं होतं. त्याला 25वा दिवस निघाला. घराच्या बाहेरची बेल वाजली. आमच्या माय माऊलीने दरवाजा उघडला. पाहतात तर काय बाहेर पाहतात तर काय काही मराठी चित्रपट सृष्टीतले लोक आहे आणि म्हणतात महाराज इथंच राहतात का. तुम्ही राहतात. हे आले मला म्हणायला लागले महाराज तुम्ही दिसाले चांगले आहे. दाढी आहे. कानात कुंडल आहे. आमच्या मराठी पिक्चरात काम कराल का. म्हटलं चांगलं आहे. दिवसा पिक्चरात काम करायचं. रात्री कीर्तन व्याख्यान करायचे. म्हटलं चांगलं काम आहे. असं करता करता हल्ली 2 महिने मुक्काम कुठं तर पवन दादा चौधरीच्या घरात आहे. पवन दादाची काही हिंमत होत नाही महाराज घरातून निघा म्हणून. असं करता करता दादा 2.25 महिना निघाला. घराच्या बाहेरची बेल वाजली आणि बेल वाजल्या घराच्या बाहेरची दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडला आणि पाहतात तर काय घराच्या बाहेर दादा 25 वर्षाची सुनबाई आहे आणि हातात 2 वर्षाचा घुंगराला केसाचं पोरगा आहे. आमची माय माऊली विचारते तुमचं नाव काय. समोरून सुनबाई सांगते माझं नाव अश्विनी सोपान कनेरकर. आमचा मुलगा राम सोपान कनेरकर. बायकोले डोळा मारला. बायकोले म्हटलं पटकन इकडे ये. बायकोचं सामान बेडरूम मध्ये बोलावलं. या दोघांनी नवरा बायकोचं बेडरूमचं सामान बांधलं. बाहेरच्या हॉल मध्ये फेकलं. हल्ली मुक्काम माया कुठं तर पवन दादा चौधरीच्या घरी. पवन दादा म्हणे महाराज लय बोकांडी बसला. महाराज जिल्हा परिषद सदस्याच्या आमच्या दादाला बोलावलं. दादा म्हणते महाराज आता तरी निघा. मी म्हटलं साहेब मी जरूर निघतो पण या पवन दादा चौधरीच्या घराच्या बाहेर पवन दादा चौधरीच्या नावाची पाटी आहे.
त्या पाटी खाली माया नावाची पाटी लागली पाहिजे. पवन दादा म्हणे अहो माई पाटी तर लाकडाची आहे, तुमची पाटी गोल्डन प्लेट मध्ये लावतो. माई गोल्डन प्लेट मध्ये पाटी लावली, म्या घर सोडलं आणि दुसऱ्या दिवशी नागपूरच्या हायकोर्टात याचिका ठेवली की पवन दादा चौधरीचं घर माय घर आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी पवन दादा सुद्धा नागपूरला गेले, त्याने याचिका ठोकली सोपान कनेरकरची याचिका खोटी आहे, ते घर माया आहे म्हणून. घर कोणाचं होतं? पवन दादा चौधरीचं. घरावर दावा ठोकला कोणा? सोपान कनेरकरनं. घर कोणाचा? तुमचं. तुमच्या घरावर आक्रमण हळूहळू कोण करताय? इतर. प्रभू रामाचं मंदिर कोणाचं होतं? तुमचं. कोर्टात सगळ्यात पहिले जा कुणाला लागलं? तुम्हाला योग्य वेळेवर दृष्टांत समजला असेल तर पाहायचा, नाही तर स्वतःचा अधर्म स्वतःच्या हाताने करून घ्या दादा. स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे, स्वतःच्या धर्मासाठी झटलं पाहिजे, स्वतःच्या धर्मावर निष्ठा असली पाहिजे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा. हिंदूंसाठीच पुढाकार घेतला पाहिजे. जो हिंदू विषयी बोलते अशाच्याच पाठीशी असलं पाहिजे. हिंदूंच्याच दुकानातून खरेदी केली पाहिजे. हिंदूंचाच आचार, हिंदूंचाच विचार आणि हिंदूंचाच पोशाख परिधान केला पाहिजे दादा. स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे. त्या धर्मावर निष्ठा कोणावर आहे? 15 फेब्रुवारी 1689 धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना बांधून आणण्यात येतंय. काय त्रास आहे माता भगिनी? ज्याप्रमाणे काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजेंचं रोज एक शरीर सोलण्यात येत आहे. रोज एक हात सोलायचा. आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं. रोज एक नख बाहेर काढायचं. आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिकटा मिठाची पेंडी बांधायची. अंगावर उकडतं तेल टाकायचं, उकडतं पाणी टाकायचं. काटेरी चापकाने पूर्ण अंग सोलून काढलाय. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावो उस सम्मा की आंखें बाहेर निकालो. असं म्हटल्यावर ते लाल झालेले आसंड घेऊन तो हाशाम त्या संभाजीराजांकडे वाटचाल करतोय. त्या संभाजीराजांचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पाहून हाशम म्हणतोय, ए सम्मा, ये सम्मा, कुछ देर की रे औरंगजेब का कहना मान ले रे सम्मा. मस्त तरह ये दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, हाशाम तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर संभाजीराजेंच्या डोळ्यासमोर ते दोन्ही आसंड नेण्यात येत आहे. संभाजीराजांना हाशम म्हणतोय, ए सम्मा, कुछ देर के लिए अपनी आंखें तो बंद कर लो. मस्त तरह ये दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावं लागेल. धाड दिशा दोन्ही आसन्न संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं. सर्र आवाज येतो. तांबड्या रक्ताचा पोर व्हायला लागतो. संभाजीराजेंच्या मुखात एकच शब्द आहे, जगदंबा, जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा उस सम्मा की जीवा बाहेर निकालला. तेव्हा एवढी मोठी साखरदाणा आहे, साखरदाण्यात कडी आहे. कडी संभाजीराजेंच्या जीवामध्ये टाकण्यात येतं. धाड दिशा झटका मारण्यात येतं. संभाजीराजेंची दीड हात जीभ बाहेर आहे. माता भगिनी, ज्याप्रमाणे झाला भेंडी कापावी त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे मिलीमीटर मध्ये करण्यात येत. हार विणावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजीराजेंचं शरीर शिवतात. वळू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते. आजही औरंगाबादला, आजही औरंगाबादला औरंग्याची कबर जोर जोरानं ओळखताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगरात. अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नाही आहे. हे छत्रपती शिवाजीराजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाच नियम आता ना फिरे माघारी. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. स्वतःच्या धर्मासाठी प्रेरित असलं पाहिजे. तुम्ही जर म्हणाल तर मी 2 मिनिट बोलतो. बोलू का? बोलू? तुमचं बरं आहे. नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा.
काही लोक व्याख्यानातून गेले, काही लोक व्याख्यानातून गेले, जे जे गेले तेले माय शाप आहे म्हटलं. ऋषी गाडी लाव गेटवर. जे जे लोक व्याख्यानातून गेले तेले माय शाप आहे म्हटलं. ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन त्याचा कार्यक्रम यशस्वी हो, अयशस्वी म्हटलं, अयशस्वी हो. आपल्या सर्वांना जाताना शेवटचं काय सांगतो? आमच्या माता भगिनींना शेवटचा मंत्र कोणता मंत्र? पदर घे. जे बाई पदर घेणार नाही तिचा फोटो मी माझ्या सोशल मीडियावर टाकल्याशिवाय राहणार नाही. पदर घ्या ना तुम्ही. ओ लाल साडीवाल्या पदर घ्या की, घ्या. पिवळ्या साडीवाल्या पदर घ्या. खांद्यावर पदर नका घेऊ, डोक्यावर पदर घ्या. खांद्यावर पदर तर माझी बायकोही घेते, डोक्यावर पदर घ्या. मुलींनो ओळणी घ्या, पण अनाचीच लाज वाटते, घ्यायचा विषय तर दूर राहिला. पहिला मंत्र पदर घे, दुसरा मंत्र पदरात घे. माय माऊलीचा विशाल तुमचं हृदयाच्या पदरात घे. तिसरा मंत्र पदर खोच. प्रियंका आणि अंकिता सारख्या हत्याकांड आपल्यामध्ये होत आहे, त्याच्यामुळं पदर खोचला पाहिजे. मुलींनो, ज्याप्रमाणे आपल्या पर्स मध्ये 5 रुपयाचा फेऱ्यान लावली ठेवता, त्याप्रमाणे 100 रुपयाचा रामपुरी कोयता ठेवा. वेळ आली तर खुपसून द्या. या सोपान कनेरकर आयोजन समिती तुमच्या पाठीशी असल्याशिवाय राहणार नाही. मुलींनो, त्या कॅफेमध्ये त्या मुलासोबत किती कॉफी पेले, त्या कॅफेमध्ये त्या मुलासोबत किती कॉफी पेले, पण मायच्या स्तनातल्या दुधाची बरोबरी ते कॅफेडेची कॉफी करू शकत नाही दादा. एवढं मात्र लक्षात घ्यायचं. मुलींनो, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे की त्या 1500 रुपयाच्या ओयो हॉटेलमध्ये गुंडाळला जाईल. तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे हो. तुमची इज्जत तुमच्या माय बापानं वाढलेली इज्जत आहे, एवढं मात्र लक्षात घ्यायचं. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र तो कोणता? आज सुपान कनेरकरचं व्याख्यान ऐकलं ना? आज सुपान कनेरकरचं व्याख्यान ऐकलाय. घरी गेल्या गेल्या काय करायचं? जे झोपता आणि झोपता तिथं सगळ्यात वरत लिहायचं काय? मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे, कारण की मरा लागते. कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर येऊन तिथे एका पोरीची कमेंट असते, हा त्याला खालून रिप्लाय देते, हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. नैनम चिंतंती शस्त्राने नैनम दहते पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी इथं येपर्यंत आमच्या पवन दादाचे मला लय फोन चालू होते, दादा कुठपर्यंत आहे, दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरो ना, मला कोणीच फोन करत नाही दादा. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मृत्यूचा काळ चुकवणं कठीण आहे, मृत्यूची जागा चुकवणं कठीण आहे. प्रत्येक गोष्टीचा टायमिंग अचूक असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा वेळ अचूक असला पाहिजे. 10 वाजता सुरू झालं व्याख्यान, 10 वाजता सुरू झालं व्याख्यान, 10:15 वाजते 10:17 होते तर योग्य वेळेवर संपलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा टायमिंग अचूक असला पाहिजे. काल परवा घराच्या बाजूनं चिंचेच्या झाडाला दगड मारत होते पोरं, चिंचेच्या झाडाला दगड मारत होते. नेम हुकला की शिवी द्यायचे, च्या मायला नेमच हुकला. पुन्हा दगड घ्यायचे, पुन्हा मारायचे, नेम हुकला की शिवी द्यायचे, च्या मायला नेमच हुकला. बाजूनं साधू ऐकत होते. साधू म्हणे, याच्यानंतर जर तुम्ही शिवी दिली मी तुम्हाला भस्म केल्याशिवाय राहणार नाही. ते विदर्भातले पोट्टे बापाचं नाही ऐकत तर शापाचं थोडी ऐकते. त्यानं पुन्हा दगड घेतला, पुन्हा मारला, पुन्हा नेम हुकला, पुन्हा शिवी दिली, च्या मायला नेमच चुकला. साधून कमंडलोत पाणी घेतलं, पोट्ट्याच्या अंगावर मारलं, वरतून वीज कळली, साधूच्या अंगावर पडली, साधू जागच्या जागी मेला. वरतून यमराजी म्हणते, च्या मायला नेमच चुकला. प्रत्येक गोष्टीचा टायमिंग अचूक असला पाहिजे. आजचं चांगलं व्याख्यान झालं. सगळेजण
शिवाजी महाराज मांडणार आहे, त्याच्यामुळे मी छत्रपती शिवराय मांडले नाही. या वर्षी संभाजीराजे मांडले. जे जे चरित्र याच्यातून इनकम्प्लीट राहील ते चरित्र मी पुढच्या वर्षी मांडण्यासाठी हे आल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आल्याशिवाय राहणार नाही. माया बायकोचा वाढदिवस आहे. 28 दिवस झाले मी घरी नव्हतो. माया बायकोचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे मी इथून सुटलो की डायरेक्ट गाडीत बसतो. मला रात्रीच्या रात्रीत कोणत्या हालतीत पयाचा आहे. त्याच्यामुळं या ऐतिहासिक शिक्षणाचं साक्षर राहण्याचं महत्भाग्य आपल्या सर्वांच्या साक्षर मला लाभलं. नतमस्तक होतो. जय श्रीराम, जगदंब, जय हिंद.